हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. मी राहुल सर, युअर मॅनेजमेंट एज्युकेटर. आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटवर मॉक टेस्ट. आपण आपल्या एक्झामसाठी रिव्हिजन किती महत्त्वाची आहे हे आपल्याला माहिती आहे. आपण असं होतं की आपण समोरच्या युनिटला रिवाईज करत जातो आणि मागचा विसरूच जातो. तर असं होऊ नये म्हणून मी आपल्याला टाइम टू टाइम आपल्या कन्सेप्टला रिवाईज करणं फार आवश्यक आहे. आणि आपल्या कन्सेप्टला आपण स्पेशली मॉक टेस्टच्या माध्यमातून रिवाईज करत आहे, ज्यांनी की आपल्या MCQचाही सराव होऊन जाईल आणि आपले कन्सेप्ट आपल्या कितपत लक्षात आहे हेही आपल्या लक्षात येऊन जाईल. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण एक मॉक टेस्टही ठेवत जाऊ. तर हा आपला आजचा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा मॉक टेस्ट आहे. आपण लास्ट मंथमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला पूर्णपणे जवळ-जवळ 7 लेक्चरच्या माध्यमातून डिस्कस केलं होतं. तर जर आपण ते पाहिले आहे तर चांगली गोष्ट आहे आणि जर नसेल पाहिले आहे तर तरी काळजी करण्याचं कारण नाही. कारण डिस्क्रिप्शनमध्ये मी प्लेलिस्टची लिंक देऊन देईल. तिथून आपण त्या व्हिडिओजला चेक करू शकता. ओके. तर हा आपला मॉक टेस्ट आहे. याच्यात जवळ-जवळ 30 प्रश्न राहतील आणि या 30 प्रश्न सगळे चांगल्यात चांगले बनवण्यात गेले आहे, ज्याने की आपल्याला एक्झाममध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे क्वेश्चन्स सोडवताना काहीही अडचण येणार नाही. तर आपला व्हिडिओ हा कंप्लीट पाहावा आणि जर ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत आहात, तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन्सला ऑन करून घ्या. ठीक आहे? ज्याने की येणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील. माझा व्हिडिओ दररोज याला मंडे टू सॅटर्डेपर्यंत दर रोज 7 वाजता इथे येतो आणि आपल्याला विनंती आहे, की आपल्याला जर मॅनेजमेंटची सेट क्रॅक करायची असेल 2022 ची, तर त्याच्यासाठी आपण 7 वाजता डेली या चॅनलला व्हिजिट करावा, ज्याने की आपल्याला व्हिडिओ आपला भेटून जाईल. आणि चला सुरू करूया आता आपण टेस्ट. सुरू करण्यापूर्वी तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट, की MS सेट 2022च्या मॅनेजमेंटच्या तयाऱ्या ऑलरेडी आमच्या ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुरू झाल्या आहे. हा आमचा ऑफिशियल लोगो आहे. याच्यासाठी तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करा. कारण इथे तुम्हाला भरपूर फॅसिलिटीज उपलब्ध राहतील. जर तुम्ही आमचा पेपर 2चा कोर्स घेता, तर याच्यात तुम्हाला फुल सिलेबसचे नोट्स उपलब्ध राहतील. 10 मॉक टेस्ट राहतील, ज्याच्यानी तुमचा 1000 MCQचा सराव होऊन जाईल आणि तेही पूर्ण एक्सप्लेनेशन सोबत. आणि MCQची खासियत ही आहे, की याच्यात तुमचा एकेका क्वेश्चनमध्ये 3-3, 4-4 कन्सेप्टचा रिव्हिजन होतो. तर म्हणून मॉक टेस्ट जसं आज एक डेमो देत आहे मी, त्याच्याही पेक्षा एक्झाम लेव्हलचे मॉक टेस्ट तुम्हाला तिथे भेटतील. आणि 2015 ते 2020 पर्यंतचे PYQ उपलब्ध राहतील. PYQ लावणे हे फार महत्त्वाचे आहे. कारण जर तुम्ही PYQ नाही लावणार, तर तुम्हाला एक्झामचा पॅटर्नच नाही कळणार, की काय विचारलं जातंय आणि कसं विचारलं जातंय. आणि प्लस फुल सिलेबसवर व्हिडिओ लेक्चर सुद्धा उपलब्ध राहतील. हे जर तुम्ही घेता, तर याच्यात तुम्हाला पेपर 1 पूर्णपणे फ्री मिळत आहे. बिलकुल फ्री. एकही रुपया आपल्याकडनं चार्ज केला जाणार नाही. याच्यात आपल्याकडे आहे 50 मॉक टेस्ट प्लस फुल सिलेबसवर नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स आणि PYQ आणि प्रॅक्टिस MCQच्या PDFs. तर याच्यावर सध्या ऑफरही सुरू आहे, की 5,000चा कोर्स आपल्याला फक्त ₹4,000 भेटत आहे. म्हणजे 20% डिस्काउंटवर भेटत आहे. तर याला आपल्याला जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp नंबरवर कॉन्टॅक्ट करावा. ओके. चला आपण आता मॉक टेस्ट सुरू करू. आता हे आपले काही इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहे, की प्रश्न वाचताना रीड द क्वेश्चन्स केअरफुली. म्हणजे प्रश्न वाचताना खूप केअरफुली वाचा आणि डोंट गेट एक्साइटेड ऑर मेक हेस्ट. म्हणजे घाई करण्याचं कारण नाही. आपल्याला वेळही दिला जाईल उत्तर द्यायला, उत्तर सिलेक्ट करायला आणि घाई करण्याचं काही कारण नाही. घाई करता तर तुम्हाला येणाराही प्रश्न तुम्ही पूर्णपणे चुकवू शकता आणि आपले मार्क घालवू शकता. म्हणून घाई नाही करायची. कोणताही क्वेश्चन आला, किती ईझी असो, किती टफ असो, टेन्शन नाही घ्यायचं आणि घाई नाही करायची. आणि एकदा जर तुम्ही जो ऑप्शन निवडला आहे, त्याला तसंच ठेवा. कारण हे सायन्सनी म्हटलं आहे, की तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमची नॉलेज फिरत राहते. जे तुम्ही अभ्यास करता ती नॉलेज फिरत राहते. आणि क्वेश्चन पाहिल्यावर ती जवळ-जवळ
अप्लाय होते. आणि जी सगळ्यात पहिले ऑप्शन तुमच्या माइंडमध्ये येईल, केअरफुली जर प्रश्न वाचलाय तर ती 99% ऑप्शन तीच सही आहे, बरोबर असते. ठीक आहे. चला आता आपण क्वेश्चन्सकडे जाऊ. तर आजचा क्वेश्चन 1 आहे, रिसोर्सेस अँड कॅपेबिलिटीज दॅट सर्व एज अ सोर्स ऑफ कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज फॉर अन फर्म ओव्हर इट्स रायव्हल आर कॉल्ड. म्हणजे म्हटलं आहे की जे संसाधन आणि कॅपेबिलिटीज असतात, जे एका ऑर्गनायझेशनला कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज मिळवतात. कशावर मिळवतात? त्याच्या रायव्हल्सवर, म्हणजे त्याच्या कॉम्पिटिटरवर. तर याला आपण काय म्हणतो? तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे कोर कॉम्पिटन्सी, ऑप्शन बी आहे कोर कॉम्पिटन्स, ऑप्शन सी आहे कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज आणि ऑप्शन डी आहे कॉम्पिटन्सी. चला आता आपण क्वेश्चन डिस्कस करू, की यांनी काय विचारलंय की आपल्याकडे जे रिसोर्सेस आहे, जे आपला ला ऑर्गनायझेशनला सर्व करत आहे, आपल्याला चांगलीत चांगली सर्व्हिस देता यावी याच्यासाठी आपल्याला फायदा मिळवून देत आहे, कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज मिळत आहे आपल्या कॉम्पिटिटरवर. तर याला आपण काय म्हणतो? तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे कोर कॉम्पिटन्सी, बी कोर कॉम्पिटन्स, सी कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज आणि ऑप्शन डी कॉम्पिटन्सी. तर याच्यात जो ऑप्शन डी आहे, ऑप्शन डी कॉम्पिटन्सी, हा मिळेल तर, पण हा इन अर्धवट आहे, म्हणजे कारण कॉम्पिटन्सी मध्ये सगळं काही येऊन जाईल, इट इज अ ब्रॉडर टर्म. तर ऑप्शन डी आपला गेला. ऑप्शन सी कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज, जर इथे क्वेश्चन मध्येच कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज मेन्शन केला आहे, तर आन्सर मध्ये तर कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज होणार नाही ना, तर हाही गेला. मग ऑप्शन बी कोर कॉम्पिटन्स, कोर कॉम्पिटन्स आणि कोर कॉम्पिटन्सी. कोर कॉम्पिटन्स म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलवर झालं आणि कोर कॉम्पिटन्सी हे ऑर्गनायझेशनल लेवलवर झालं. तर ऑप्शन बी इज करेक्ट, देअरफॉर ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. ओके, आय होप आपल्याला क्वेश्चन समजला असेल. क्वेश्चन 2, इन केस ऑफ रेजिग्नेशन ऑफ एन एम्प्लॉई, व्हॉट टाइप ऑफ इंटरव्ह्यू विल बी टेकन बाय द HR मॅनेजर. तर इथे आपल्याला सांगायचं आहे की जेव्हा एखादा एम्प्लॉई कंपनी सोडून जातो, तर त्यावेळी जो HR मॅनेजर त्याचा इंटरव्ह्यू घेईल, त्याला काय म्हणू आपण? तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे प्लेसमेंट इंटरव्ह्यू, ऑप्शन बी सिच्युएशनल इंटरव्ह्यू, ऑप्शन सी सिलेक्शन इंटरव्ह्यू आणि ऑप्शन डी एक्झिट इंटरव्ह्यू. जेव्हा आपण HRM करत होतो, तेव्हा तुम्हाला अशा टाईपचा एक क्वेश्चन करवला होता. तर आय होप आपण जर ते व्हिडिओ पाहिले आहे, कॉन्सेप्ट्सला स्टडी केला आहे व्यवस्थित, तर आपल्याला याचं उत्तर इझिली देता येईल. चला आता आपण ऑप्शन्स पाहू. प्लेसमेंट इंटरव्ह्यू. प्लेसमेंट इंटरव्ह्यू म्हणजे काय, की जेव्हा कंपनी कॅम्पस प्लेसमेंट होतं ना, तर जेव्हा कंपनी आपल्याकडे येते आणि आपल्याला आपल्याकडे जेव्हा इंटरव्ह्यू घेतले जातात, कॉलेजेस म्हणा किंवा ऑर्गनायझेशन्स मध्ये म्हणा, तर दीज आर व्हॉट प्लेसमेंट इंटरव्ह्यू, म्हणजे राईट पर्सन ॲट द राईट प्लेस फॉर द राईट जॉब. तर हे काय आहे प्लेसमेंट इंटरव्ह्यू. हे जो इंटरव्ह्यू सिच्युएशनल इंटरव्ह्यू, म्हणजे एखाद्या परिस्थितीत तुम्ही कसं वागता त्याच्यासाठी जो इंटरव्ह्यू घेणं जाईल, त्याच्यात त्याला काय म्हणू आपण सिच्युएशनल इंटरव्ह्यू. मग सिलेक्शन इंटरव्ह्यू, जे आपली सिलेक्शन प्रोसेस असते त्यावेळी जो इंटरव्ह्यू घेण्यात येईल, दॅट विल बी कॉल्ड एज सिलेक्शन इंटरव्ह्यू. आणि एक्झिट इंटरव्ह्यू म्हणजे जेव्हा तो कंपनी सोडून जाईल एम्प्लॉई, त्यावेळी जो त्याचा इंटरव्ह्यू घेण्यात जाईल, त्याला आपण म्हणू एक्झिट इंटरव्ह्यू. तर क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, इन केस ऑफ रेजिग्नेशन ऑफ एम्प्लॉई, म्हणजे एम्प्लॉई तर चालला ना, एम्प्लॉई रिझायनिंग फॉर द एम्प्लॉई फॉर एव्हर. मी तर चाललो बुवा, मला नाही करायचं तुमच्याकडे काम. तर अशा वेळी जो इंटरव्ह्यू घेण्यात येईल, दॅट विल बी एक्झिट इंटरव्ह्यू. सो ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. ठीक आहे. चला आता क्वेश्चन नंबर 3, जॉब स्पेसिफिकेशन डज नॉट इन्क्लूड. हे फॉज नॉट झालंय, सॉरी, हे डज नॉट आहे. तर जॉब स्पेसिफिकेशन मध्ये डज नॉट म्हणजे काय नाही आहेत हे आपल्याला सांगायचं. तर आपला ऑप्शन ए आहे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, ऑप्शन बी सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, ऑप्शन सी जॉब कॅरेक्टरिस्टिक्स आणि ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव.
चला आता ऑप्शन्स पाहू आपण. तर आपला ऑप्शन ए आहे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे तुमच्यात फिजिकल कसे असले पाहिजे, जसं फॉर एक्झाम्पल मिलिटरीचं रिक्रुटमेंट असतं, तर ते सगळं देतात ना, की आम्हाला व्यवस्थित माणूस पाहिजे, मेडिकली फिट फिट असला पाहिजे, प्लस त्याचे म्हणजे त्याला काही फिजिकल त्रास नको व्हायला पाहिजे. तर हे सगळे काय फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, अपीअरन्स मोठ्या मोठ्या कंपनीज जसं जाल तर जे रिसेप्शनिस्ट वगैरे असतात त्याच्या याच्यात गुड अपीअरन्स हा एक पॉईंट असतो. ते याच्यात दीज आर ऑल फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे जे तुमच्या बॉडीशी संबंधित आहे. फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स हा जॉब स्पेसिफिकेशनचा पार्ट आहे. ठीक आहे. मग सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे की जे आपल्या माइंडशी रिलेटेड आहे. सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स रिलेटेड टू माइंड, म्हणजे इंटेलिजंट पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स असले पाहिजे, प्रॉब्लेम अनालिसिस करता आलं पाहिजे, डेटा अनालिसिस करता आलं पाहिजे. तर हे काय, दीज आर एनालिटिकल स्किल्स. आणि एनालिटिकल म्हणजे माइंडशी संबंधित, म्हणजे सायकोलॉजिकल स्किल्स. तर हे आपलं ऑप्शन बी सुद्धा बरोबर आहे. मग इथे जॉब कॅरेक्टरिस्टिक्स, तर हे जर तुमचे दोन बरोबर आहे, तर तुम्ही कदाचित विचार कराल की आपण याला सिलेक्ट करू, ऑल ऑफ दिस अबव. पण ऑप्शन सी जर तुम्ही पाहाल, जॉब कॅरेक्टरिस्टिक्स, तर जॉब कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, काम कसं राहील. आणि काम कसं राहील, हाऊ विल बी द जॉब, हे कशात सांगण्यात येईल, हे सांगण्यात येईल जॉब डिस्क्रिप्शन मध्ये. कारण जॉबचे कॅरेक्टरिस्टिक्स कोण सांगेल, दोनच जण सांगतील, एक तर जॉब अनालिसिस सांगेल किंवा जॉब डिस्क्रिप्शन सांगेल. पण जेव्हा आपल्याला सिलेक्शनसाठी कॅन्डिडेट्सला जर बोलवायचं आहे, तर आपण काय करू, दोन्ही देऊ, डिस्क्रिप्शनही देऊ आणि स्पेसिफिकेशनही देऊ. म्हणजे फॉर एक्झाम्पल की आपल्याला जसं इंटरव्ह्यू वॉक-इन्स वगैरे असतात, तर त्या वॉक-इन मध्ये ते मेन्शन करतात ना, BBA किंवा BCom फॉर टायपिस्ट जॉब. तर हे सगळं काय की ती एक ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जो दोन्ही ऑफर केले जातात, जॉब स्पेसिफिकेशनही आणि जॉब स्पेसिफिक डिस्क्रिप्शनही. पण जी जॉब कॅरेक्टरिस्टिक आहे, दॅट इज असोसिएटेड विथ जॉब डिस्क्रिप्शन. सो जॉब स्पेसिफिकेशन इज, कारण आपल्याला काय विचारलं, डज नॉट विचारलं ना. सो ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. आता क्वेश्चन नंबर 4, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट. म्हणजे आपल्याला सांगायचं की कोणती स्टेटमेंट करेक्ट आहे. आता इथे भरपूर स्टेटमेंट्स आहे आणि ऑप्शन सी चांगल्यापैकी दिली आहे, तर थोडंसं केअरफुली वाचा. ऑप्शन ए आहे आपली, HRM युजेस ट्रान्सफॉर्मेशनल अप्रोच टुवर्ड्स एम्प्लॉई. ठीक आहे. मग म्हणजे HRM जी आहे ती एम्प्लॉईजला बदलण्याचा प्रयत्न करते, म्हणजे त्यांची सायकोलॉजी चेंज करण्याचा प्रयत्न करते. मग ऑप्शन बी आपला आहे की रिक्रुटमेंट इज कन्सर्न विथ पुलिंग ऑफ कॅन्डिडेट्स. तुमच्या लक्षात आलं असेल, मग आपण सांगितलेलं आहे. मग ऑप्शन सी आहे, सिलेक्शन इज अ पॉझिटिव्ह प्रोसेस. ठीक आहे. आणि ऑप्शन डी, ट्रेनिंग पुट्स एफर्ट्स इन डिग्रेडिंग द स्किल्स ऑफ इन डिग्रेडिंग द एक्झिस्टिंग स्किल्स. आपल्याला जे ऑप्शन्स दिले आहे याच्यात तर आपला जे ऑप्शन्स आहे आपल्याकडे, A, B, C, ओनली ए, मग A and B, आणि ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव. तर आपल्याला करेक्ट कोणती आहे हे सांगायचं आहे. चला आता ऑप्शन्स पाहू. HRM युजेस ट्रान्सफॉर्मेशनल अप्रोच टुवर्ड्स एम्प्लॉईज. ठीक आहे. मग हे तर बरोबर आहे, 100% बरोबर आहे. आता जर तुम्हाला माहिती आहे की ए करेक्ट आहे, मग बी पाहू आपण. रिक्रुटमेंट इज कन्सर्न विथ पुलिंग ऑफ कॅन्डिडेट्स, हेही बरोबर आहे. मग ए इज राईट, बी इज ऑल्सो राईट. ठीक आहे.
आता इथे आपल्याला जर डाऊटफुल वाटलं तर अशा केसमध्ये उत्तर कसं काढायचं हे मी तुम्हाला शिकवतो इथे. मग सिलेक्शन इज अ पॉझिटिव्ह प्रोसेस. इथे काही नाही कळत ना, तर आपल्याला माहिती आहे की सिलेक्शन ही काय आहे. सिलेक्शन जी आहे दिस इज निगेटिव्ह प्रोसेस आहे. तर सिलेक्शन जी निगेटिव्ह आहे तर आपल्याला काही नाही कळून राहिलं की हा बुवा कसा क्वेश्चन आहे. तर इथे तुमचा जो सिलेक्शन आहे हे निगेटिव्ह आहे हे जर कळलं तर ऑप्शन ए तुमचा कॅन्सल होऊन जाईल. कारण ए बी सी तिन्ही दिले आहेत त्याच्यात. ऑप्शन ए कॅन्सल होऊन जाईल. मग ए आणि ऑल ऑफ द अबव ही कॅन्सल होऊन जाईल. कारण करेक्ट सगळे तर करेक्ट नाही आहे ना. ए आणि डी तुमचे गेले इथे. मग ऑप्शन डी काय, ट्रेनिंग पुट्स एफर्ट्स इन डिग्रेडिंग द स्किल्स. ट्रेनिंग मध्ये तुम्ही काय करता, स्किल्सला चांगलं करता ना की स्किल्सला खराब करता. स्किल्सला चांगलं करता. तर आपला करेक्ट आन्सर काय आहे इथे, ऑप्शन नंबर सी. कारण कसं आहे की इथे हा डिलीट होऊन जाईल आणि हा पण डिलीट होऊन जाईल. पण इथे ऑप्शन 2 स्टेटमेंट्स बरोबर आहे तर हा नाही येणार, हाही डिलीट होऊन जाईल. तर आपला जो करेक्ट आन्सर आहे दिस इज ऑप्शन सी, ए अँड बी ओनली. ओके, चला. आय होप क्वेश्चन समजला असेल आपल्याला. चला क्वेश्चन 5 पाहू आता. व्हॉट शुड बी द स्ट्रॅटेजी ऑफ HRM. HRM ची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. मेकिंग द लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म प्लॅनिंग. मग प्लॅनिंग द ऑप्टिमम लेवल ऑफ मॅन पॉवर. मग इंट्रोड्युसिंग ट्रेनिंग प्रोग्राम्स टू द पर्सनल. आणि ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. याच्यात आपल्याला विचारलंय की HRM ची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. तर याच्यात आहे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म दोन्ही टाईपच्या प्लॅनिंग केल्या पाहिजे. मग ऑप्टिमम लेवल ऑफ मॅनपॉवर साठी प्लॅनिंग केली पाहिजे. मग ऑप्शन सी आहे की ट्रेनिंग प्रोग्राम इंट्रोड्यूस केल्या पाहिजे पर्सनसाठी. आणि ऑप्शन डी आहे त्याच्यापैकी सर्व, ऑल ऑफ द अबव. तर आपण ऑप्शन्स डिस्कस करू आता. मेकिंग द लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म प्लॅनिंग ही ऑप्शन आपली बरोबर आहे कारण ही HRM ची स्ट्रॅटेजीचं पार्ट आहे. मग ऑप्शन बी काय आहे, प्लॅनिंग द ऑप्टिमम लेवल ऑफ मॅनपॉवर. म्हणजे जास्तीत जास्त मॅनपॉवरचा, ह्युमन रिसोर्सचा उपयोग कसा करावा. तर हे आपल्या ऑप्टिमम लेवल ऑफ प्लॅनिंग मध्ये, ऑप्टिमम लेवल ऑफ मॅनपॉवर मध्ये येतं. मग इंट्रोड्युसिंग द ट्रेनिंग प्रोग्राम टू द पर्सनल. तुमच्याकडे एम्प्लॉई काम करत आहे, त्याला ट्रेनिंग तर द्यावी लागेल ना, का असं काम करायचं, असं नाही करायचं. उद्या एखादी तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी आणली, समजा आतापर्यंत तुम्ही तुमच्याकडे टाईपरायटर होता, खैर ते जाऊन तर वर्ष झाले, पण समजा टाईपरायटर वापरता तुम्ही. उद्या तुम्ही म्हटलं की आम्हाला कॉम्प्युटर वापरायचा आहे, तर कॉम्प्युटरची तर ट्रेनिंग द्यावी लागेल ना. तर ट्रेनिंग प्रोग्राम इंट्रोड्यूस करणं हे फार गरजेचं आहे. देअरफॉर ए बी सी ऑल आर करेक्ट. देअरफॉर द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी. ओके, चला. क्वेश्चन 6. हु कॉइन द टर्म ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट. हा PYQ आहे. थोडासा प्रयत्न करा याला. कोणाचे तुक्केही बरोबर निघू शकतात, काही सांगता नाही येत. तर इथे आपल्याला ऑप्शन ए दिलाय RA फिशर. मग बी डोग्लस अँड रिचर्ड बेकार्ड. मग ऑप्शन सी रॉबर्ट कल्पन. आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. हा स्टॅटिक क्वेश्चन आहे. अशा क्वेश्चन्स जेव्हाही येतात आपल्याकडे, तर एखादी असे सेशन पाहताना, लेक्चर पाहताना एक वही ठेवत जा छोटीशी. हा आपला सजेशन आहे मला. म्हणजे तुम्हाला एक सजेशन देतो मी की असे क्वेश्चन्स जे असतात याच्यात फक्त तुम्हाला नावं ठेवायचे, लक्षात ठेवायचे असतात. तर अशा क्वेश्चन मध्ये आपले मार्क गेले तर आपल्याला अखरतं, म्हणजे की इतका सिंपल होता, नुसतं नाव विचारलं होतं, माझे मार्क चालणे गेले. तर असं होऊ नये म्हणून एक नोटबुक ठेवायची सोबत. आणि असे जेव्हा क्वेश्चन येतात तेव्हा हे पॉइंट, यांचे जे करेक्ट आन्सर आहे हे नोट करून घ्यायचे. कारण यांनी काय होतं की तुम्हाला जेव्हा परीक्षेचं तुमचा 1 महिना आधी राहील, 15 दिवस आधी राहील, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की पहावं, इतकं मला तर काही नाही यायचं आणि आता मी किती साऱ्या अशा गोष्टी शिकून घेतल्या की ज्यांनी मी कॉम्पिटिटरवर यांनी
एज मिळू शकतो. माझ्याकडे कॉम्पिटिटिव्ह एज राहील की मला हे नावं लक्षात राहतील. तर ठीक आहे. चला, याचा करेक्ट आन्सर आहे ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट. कोणी दिलं होतं? डॉग्लस अँड रिचर्ड बेकार्ड. ठीक आहे. चला, आता आपण पाहू की ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट म्हणजे काय. इथे तर आपण पाहून घेतलं की डॉगस आणि रिचर्ड बेकार्डनी हे दिलं होतं. पण ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट कोणी दिलं होतं? ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस for applying behavioral sciences principles and practices in organization to increase the individual and organizational effectiveness. ऑर्गनायझेशनल म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे काय की जे बिहेवियर सायन्सचे प्रिन्सिपल्स आहे त्यांना वापरणं कुठे ऑर्गनायझेशन मध्ये, ज्यांनी काय होईल की ऑर्गनायझेशनल आणि इंडिव्हिज्युअल लेवलवर इफेक्टिव्हनेस वाढेल. ठीक आहे. मग ऑर्गनायझेशनल इज डेव्हलपमेंट, ओडी ही ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंटच आहे. ओडी इज अबाउट हाऊ पीपल अँड ऑर्गनायझेशन फंक्शन अँड हाऊ टू गेट देम फंक्शन बेटर. म्हणजे ते कसे काम करतात आणि त्यांच्याकडनं चांगलं काम कसं करून घेता येईल. तर हे कशात चांगलं जातं? ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंटमध्ये. मग थर्ड पॉइंट आहे आपला, द फील्ड इज बेस्ड ऑन नॉलेज फ्रॉम बिहेवियरल सायन्सेस डिसिप्लिन्स सच एज सायकोलॉजी, सोशलॉजी, सिस्टम थेअरी, ऑर्गनायझेशनल बिहेवियर अँड मॅनेजमेंट. म्हणजे याच्यात कुठून कुठून आपण प्रिन्सिपल्स घेतले हे सांगितलं. म्हणजे नॉलेज कुठून घेतली आहे? बिहेवियरल सायन्स, सायकोलॉजी, सोशलॉजी, सिस्टम थेअरी, ऑर्गनायझेशनल बिहेवियर आणि मॅनेजमेंट. मग ऑर्गनायझेशनल प्रॅक्टिशनर्स आर कन्सल्टंट्स trained in the theory and practice of organizational development with knowledge from the behavioral science. ठीक आहे. म्हणजे इथे म्हटलंय की जे कन्सल्टंट्स असतात त्यांना ट्रेनिंग दिलं जातं थ्योरीच्या माध्यमातून आणि प्रॅक्टिसेसच्या माध्यमातून, ज्यांनी ते आपल्या बिहेवियरल सायन्सला व्यवस्थित ऑर्गनायझेशन मध्ये अप्लाय करू शकतात. ठीक आहे. आय होप ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट काय आहे हे आपल्या कळलं असेल. या महाराजांचं नाव आपण लक्षात ठेवायचं, डॉग्लस अँड रिचर्ड बेकार्ड. ओके. आता क्वेश्चन 7, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द सेटलमेंट मेजर ॲज पर द इंडस्ट्रियल रिलेशन्स मशीनरी. क्वेश्चन केअरफुली वाचा. नॉट द सेटलमेंट मेजर म्हटलं आहे. तुम्हाला जर HR चे व्हिडिओ पाहिले असेल तर त्याच्यात तुम्हाला लक्षात असेल एक खूप मोठा चार्ट होता. त्याच्यात मी तुम्हाला एक स्टोरी बनवून हे सगळे पाठ करवून दिले होते. तर आय होप तुम्ही जर ते स्टडी केलं आहे तर तुम्ही याचं उत्तर देऊ शकाल. आपल्याला काय विचारलंय की सेटलमेंट मेजर कोणता नाही आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स मशीनरी प्रमाणे. तर आपल्याकडे ऑप्शन्स आहे. ऑप्शन ए एड्युडिकेशन, बी आर्बिट्रेशन, सी कलेक्टिव्ह बार्गेनिंग, डी इंडस्ट्रियल ट्रायब्युनल आणि ई नॅशनल ट्रायब्युनल. तर इथे आपल्याकडे ऑप्शन आहे बी सी डी, ओनली ए बी अँड सी, मग ऑप्शन ए ओनली ए अँड ई आणि ऑप्शन डी ओनली सी. ठीक आहे. ऑप्शन वाले आहे, थोडंसं केअरफुल राहायचं याच्यात, कारण एखाद्या वेळेस चुकीचा ऑप्शन निवडला जातो, तर म्हणून थोडं केअरफुल राहायचं. आता आपण हे डिस्कस करू ऑप्शन्स. आपल्याकडे ऑप्शन आहे ऑप्शन ए एड्युडिकेशन. एड्युडिकेशन काय आहे? एड्युडिकेशन म्हणजे जी सगळ्यात म्हणजे कोर्ट लेवलवर हे केलं जातं, सगळ्यात लास्ट रिसॉर्ट असतो डिस्प्यूटला सेटल करण्याचा. तर हा काय आहे? सेटलमेंट मेजर. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय? सेटलमेंट मेजर कोणता नाही. तर इथे पहा, आता इथे आपण एलिमिनेट कसं करायचं. इथे ए आहे, ठीक आहे, इथेही ए आहे, ठीक आहे. आता हे दोन्ही तर तुमचे डिलीट झाले. बी आणि सी दीज आर डिलीटेड. मग बी आहे आर्बिट्रेशन. आर्बिट्रेशन सुद्धा तुमचं हे आहे, काय म्हणतात, सेटलमेंट मेजर आहे. तर इथून बी तुमचा डिलीट झाला. बी इज ऑल्सो डिलीटेड. म्हणजे हेही गेला, हाही गेला, हाही गेला. आता उरलं काय? ओनली सी. कारण कलेक्टिव्ह बार्गेनिंग जो आहे हाच एक असा आहे ज्याच्यात आपल्याकडे हा प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे, सेटलमेंट मेजर नाही आहे कलेक्टिव्ह बार्गेनिंग. ठीक आहे. कलेक्टिव्ह बार्गेनिंग म्हणजे काय की एम्प्लॉई मध्ये आपसात निगोसिएशन होतं आणि एक ते पर्टिक्युलर आपलं डिसिजन देऊन तसं ठरवतात. ठीक आहे. निगोशिएट करतात आपसात. तर आर्बिट्रेशन म्हणजे काय होतं की थर्ड पार्टी येईल बाहेरून तुमची डिस्प्यूट रिझॉल्व्ह करून देईल.
मग इंडस्ट्रियल ट्रायब्युनल म्हणजे इंडस्ट्री लेवलवर कोर्टच्या थ्रू आपल्या मॅटरला सॉर्ट आउट करून घेण्यात येईल. आणि नॅशनल ट्रायब्युनल म्हणजे काय, की ही जी डिस्प्यूट आहे याला नॅशनल कोर्टच्या थ्रू सॉल्व्ह केलं जाईल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. तर याचा आन्सर, आपला करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन डी. ओके, अरे हा क्वेश्चन सॉरी. आता क्वेश्चन 9 पाहू. What are the major hurdles that require immediate actions by HRM for the progress of Indian economy? म्हणजे इंडियन इकॉनॉमी मध्ये जर आपल्याला उन्नती करायची असेल तर जे हर्डल्स आहे, काही प्रावधान येतात आपल्याला, तर त्याच्यापैकी कोणचं असं आहे ज्याच्यावर आपल्याला इमिडिएट ऍक्शन घेतली पाहिजे, इमिडिएट त्याच्यावर काम केलं पाहिजे. तर याच्यात आपल्याकडे ऑप्शन्स आहे डिसऑनेस्टी अँड करप्शन, म्हणजे बेईमानी आणि करप्शन जे आहे त्याच्यावर. मग ऑप्शन बी आहे लॅक ऑफ इंटरेस्ट इन वर्क अँड प्रोडक्शन लॉस, म्हणजे प्रोडक्शनला जे नुकसान होतं आणि काम करण्यात मन नाही लागत त्याच्यावर. मग ऑप्शन सी अनएम्प्लॉयमेंट अँड पॉवर्टी, हा ऑप्शन सी आहे, म्हणजे बेरोजगारी आणि गरिबी. आणि ऑप्शन डी आहे कॉम्बॅटिंग इन्फ्लेशन अँड होल्डिंग द प्राइस लाईन ऑफ असेन्शियल कमोडिटीज, म्हणजे मुद्रास्फीती जी आहे तिला आपण हँडल फेस करून राहिलो आणि जे गरजेच्या गोष्टी आहेत त्यांच्या किमती कमी करणं. याचा आन्सर असा कॉमन सेन्सनी देता येईल आपल्याला, कारण क्वेश्चन जो आहे तो बराच इझी आहे, म्हणजे जनरल लेवलवर. याच्यासाठी एक छोटासा हिंट देतो तुम्हाला. तुम्ही जर याचं नाव ऐकलं असेल तर इथे आपण याच्याबद्दल पडलं. आता हे काय आहे? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, याच्याशी संबंधित याचं उत्तर आहे. आता इतकी हिंट जर देऊन, आता हे हे नका विचारू की सर हे कुठे आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. पेपर 1 मध्ये वाचता ना, एन्व्हायरमेंट, पीपल अँड एन्व्हायरमेंट. आय होप आता तर तुम्हाला याचं उत्तर आलंच असेल. चला आपण ऑप्शन पाहून घेऊ. ऑप्शन ए डिसऑनेस्टी अँड करप्शन, हे इतकं महत्वाचं नाही. मग ऑप्शन बी लॅक ऑफ इंटरेस्ट इन वर्क अँड प्रोडक्शन अँड लॉस, मग हाही इतकी गरज नाही आहे याच्यावर इमिडिएट काम करण्याची. मग ऑप्शन डी कॉम्बॅटिंग इन्फ्लेशन अँड होल्डिंग द प्राइस लाईन ऑफ असेन्शियल कमोडिटीज, हाही इतका हे नाही. पण ऑप्शन सी जे आजच्या परिस्थितीत चालू आहे, अनएम्प्लॉयमेंट अँड पॉवर्टी, गोल 1 असतं ना सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये, नो पॉवर्टी, झिरो हंगर, तर हे वाला काय आहे? अनएम्प्लॉयमेंट अँड पॉवर्टी. ओके, चल नेक्स्ट क्वेश्चन पाहू. याचा करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 9चा, अनएम्प्लॉयमेंट अँड पॉवर्टी. क्वेश्चन नंबर 11, सॉरी हा 10 पाहिजे होता पण 11, एक क्वेश्चन मिस झालाय बहुतेक. हु इज जनरली नोन एज द फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट थ्योरी. मॉडर्न मॅनेजमेंट थ्योरी ही याचं फादर कोणाला म्हटलं जातं हे आपल्याला सांगायचं. तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे हेनरी फ्योल, ऑप्शन बी एफ.डब्ल्यू. टेलर, ऑप्शन सी फ्रँक गिल्बर्ट आणि ऑप्शन डी चेस्टर बर्नार्ड. कधी कधी इतका सोपा क्वेश्चन असतो आणि आपला मार्क चालला जातो कारण आपल्याला याचं उत्तर माहित नसतं. पण हे फार स्कोरिंग क्वेश्चन आहे, म्हणजे याच्यात लक्षात ठेवायला आपल्याला एफर्ट्स नाही लागत. फक्त एक आहे की आपल्याला डेली बेसिसवर याला 5-10 मिनिटं याची जी लिस्ट बनवू आपण, तिला रिवाइज करत राहायचं 5-5, 10-10 मिनिटं काढून, दिवसातनं काढून. किंवा अजून एक पद्धत आहे याला करण्याची, की तुम्ही हे नावं आपल्या एक हे बनवून घ्या, व्हॉइस रेकॉर्डिंग करून घ्या यांचे वेगळ्या वेगळ्या, जसं पेजवर एका लिस्ट केली आपण, पेजवर अशी 1, 2, 3, 4 अशी लिस्ट करून घ्या आणि यांना रेकॉर्ड करून घ्या स्वतःच्या आवाजात आणि त्या रेकॉर्डिंगला 2 ते 4 वेळा ऐकून घ्या दररोज करून. तर तुम्हाला एका आठवड्यात हे तुमच्या टिप्सवर राहून जाते. ठीक आहे, तर आपल्याकडे ऑप्शन आहे हेनरी फ्योल, बी एफ.डब्ल्यू. टेलर, सी फ्रँक गिल्बर्ट आणि डी चेस्टर बर्नार्ड. तर याच्यात
करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए हेनरी फ्युएल. ठीक आहे. चला क्वेश्चन 12. T&D program in international HRM should give due attention to. म्हणजे जो ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम असतो इंटरनॅशनल लेवलवर त्यांनी अटेन्शन कशाला दिली पाहिजे. तर इथे म्हटलं आहे की ऑप्शन ए प्रमोशन ऑफ द एफिशियन्सी ऑफ पर्सनल इन द होस्ट कंट्री. म्हणजे जो विदेशात आहे आपला माणूस त्याची एफिशियन्सी वाढवणं, एफिशियन्सीला प्रमोट करणं. मग अंडरस्टँडिंग ऑफ द कल्चरल एन्व्हायरमेंट ऑफ द होस्ट कंट्री, म्हणजे जी तिथे जे कल्चर आहे जिथे तो काम करून राहिला त्याला अंडरस्टँड करणं. मग ऑप्शन सी इम्प्रूव्हमेंट ऑफ टेक्निकल एक्सपर्टाईज, म्हणजे टेक्निकल त्याला एक्सपर्टाईज देणे, नवीन नवीन टेक्नॉलॉजी बद्दल शिकवणे, त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करणे. तर हा ऑप्शन सी झाला. आणि ऑप्शन डी हे सगळे म्हणजे ऑल ऑफ द अबव. तर याचा आपल्याला डिस्कस करू आता आपण ऑप्शन की प्रमोशन एफिशियन्सी हे तर बरोबर आहे, कारण एफिशियन्सीच वाढवायची आहे ना आपल्याला. थोडीशी लँग्वेज उलटी दिली आहे, सॉरी थोडी वेगळी दिली आहे, पण आपल्याला हा ऑप्शन बरोबर आहे. मग अंडरस्टँडिंग द कल्चर, जिथेही जर ज्याही कंट्रीत तुम्ही जाल तिथे काम कराल तिथली कल्चरची नॉलेज असणं फार आवश्यक आहे. तर अंडरस्टँडिंग ऑफ कल्चर दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि इम्प्रूव्हमेंट ऑफ टेक्निकल एक्सपर्टाईज, म्हणजे जशी जशी टेक्नॉलॉजी चेंज होईल तशी तशी आपल्याला एक्सपर्टाईज आली पाहिजे. तर हेही बरोबर आहे. देअरफॉर द करेक्ट आन्सर इज दिस ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता आपण. रिअरेंज द प्रोसेस ऑफ ट्रेनिंग इव्हॅल्युएशन प्रोसेस इन करेक्ट ऑर्डर. म्हणजे आपल्याला जी ट्रेनिंग इव्हॅल्युएशन करण्याची प्रोसेस आहे याला आपण अरेंज करायची आहे करेक्ट ऑर्डरमध्ये. आपल्याकडे ऑप्शन ए आहे रिॲक्शन, लर्निंग, बिहेवियर, रिझल्ट्स. मग रिझल्ट्स, रिॲक्शन, बिहेवियर, लर्निंग. मग ऑप्शन सी बिहेवियर, रिझल्ट्स, रिॲक्शन, लर्निंग. आणि ऑप्शन डी लर्निंग, रिॲक्शन, लर्निंग, बिहेवियर. थोडासा लॉजिक लावा, आन्सर आपला बनवून दे. चला आता आपण पाहू. हा ऍक्च्युली जो किल पॅट्रिकचं ट्रेनिंग इव्हॅल्युएशन मॉडेल आहे त्याची प्रोसेस दिली आहे इथे. तर याच्यात आपल्याला काही नाही येत ना, ते एक छोटस लॉजिक लावायचं की रिझल्ट कुठे येईल. काही जर काम कराल तुम्ही तर रिझल्ट सुरुवातीत येईल का? नाही. सुरुवातीत रिझल्ट कसा येऊन जाईल व नाही येणार सुरुवातीत. तर ऑप्शन बी तर तुमचं गेलं. मग बिहेवियर तुमचं सगळ्यात शेवटी येईल का? नाही. बिहेवियर ही शेवटी नाही येणार, हेही गेलं. मग लर्निंग शेवटी आधी शिकाल ना, की आधी रिझल्ट देऊन द्याल तुम्ही? नाही, आधी शिकाल. तर मग हा लर्निंग शेवटी दिलाय तर हाही गेलं. तर तुमचं करेक्ट आन्सर काय बनेल? ऑप्शन ए रिॲक्शन, लर्निंग, बिहेवियर, रिझल्ट. ओके. असं लॉजिक लावून आपल्याला प्रोसेसवाले क्वेश्चनचे आन्सर काढता येतात. सो देअरफॉर द ऑप्शन ए इज रिॲक्शन, लर्निंग, बिहेवियर, रिझल्ट. हा किलपॅट्रिकचा ट्रेनिंग इव्हॅल्युएशन मॉडेल आहे. त्याच्यात आपण आधी कशी रिॲक्शन करू त्याच्याने आपण शिकू, त्यांनी आपला बिहेवियर मॉडिफाय होऊ आणि त्याच्यावर जे आपण ऍक्शन्स करू दॅट विल बी अवर रिझल्ट. ओके. चल नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन 14. व्हॉट इन्फ्लुएन्सेस द बँक एम्प्लॉईज ॲटिट्यूड ऑन वर्क कल्चर. म्हणजे काम करण्याचं जे वातावरण आहे तिथे एखादा बँकच्या एम्प्लॉईच्या ॲटिट्यूडला काय अफेक्ट करेल. तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, मग ओनरशिप ऑफ द बँक, मग लोकेशन ऑफ द ब्रांच आणि ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. इथे एक छोटीशी हिंट आहे आपल्याला, क्वेश्चन जर केअरफुली वाचता आपण तर. चला आता आपण क्वेश्चन डिस्कस करू. व्हॉट इन्फ्लुएन्सेस द बँक एम्प्लॉईज ॲटिट्यूड ऑन द वर्क कल्चर. हा शब्द माहिती आहे ना, कल्चर. तर आता आपण ऑप्शन्स कडे जाऊ. ऑप्शन्स मध्ये काय म्हटलंय की एज्युकेशनल क्वालिफिकेशन,
एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि कल्चरचा काही शब्द आहे का? नाही, पण तो ऍटिट्यूडला अफेक्ट करू शकतो. पण आपल्याला कल्चरच्या संदर्भात सांगायचं आहे, तर हा ऑप्शन आपला रॉंग. मग ओनरशिप ऑफ द बँक, बँक कोणाची आहे, काय आहे, बँकचा ओनर कोण आहे, याचा कल्चरशी काही संबंध आहे, ऍटिट्यूडशी काही संबंध आहे का? नाही, हाही गेला. मग लोकेशन ऑफ द ब्रांच, हे तर महत्वाचं आहे ना, कारण एम्प्लॉई कुठे आहे. फॉर एक्झाम्पल मी महाराष्ट्राचा आहे आणि मला उद्या म्हटलं की तुम्ही आंध्र प्रदेश किंवा तेलंगणाच्या बँकेत जा, असं शक्य होईल का? मला तर ते डिफिकल्ट होईल ना, माझा तर ऍटिट्यूड चेंज होईल. कारण आपण मराठी बोलतो इथे आणि तिकडे जाऊन कुठे आपल्याला तेलगू शिकू आणि कसं त्या लोकांशी इंटरॅक्ट करू, हे अफेक्ट करतं ना. देअरफॉर दिस ऑप्शन सी, लोकेशन ऑफ द ब्रांच, इज करेक्ट आन्सर. इथे हा आन्सर रॉंग आहे, ऑल ऑफ द अबाव नाही होणार, कारण कल्चरच्या संदर्भात सांगायचं आहे आपल्याला. सॉरी, ऑप्शन डी इज रॉंग. ऑल लोकेशन ऑफ द ब्रांच विल बी affected by the culture. चलो, क्वेश्चन नंबर 15. प्रमोशन इज बेस्ड इज बेसिकली अ रिवॉर्ड फॉर, म्हणजे प्रमोशन हे इनाम म्हणून दिलं जातं कशासाठी? तर ऑप्शन ए आहे एफिशियन्सी, ऑप्शन बी सिनियरिटी, ऑप्शन सी फिटनेस आणि ऑप्शन डी रिटेन्शन. तर आपल्याला विचारलं आहे की प्रमोशन हे कशासाठी ऍज अ रिवॉर्ड म्हणून दिलं जातं. तर हा तर तुम्ही काढूनच टाका. फिटनेस, फिटनेसचा काही संबंध आहे का? तुम्ही किती फिट आहे याचा आणि तुमचं प्रमोशनशी काही संबंध आहे का? नाही. सिनियरिटी, तुम्ही सिनियर आहे, एज मध्ये सिनियर आहे किंवा क्वालिफिकेशन वाईज सिनियर आहे, तर तुम्हाला लवकर प्रमोट करण्यात देण्यात येईल, हेही नाही, हाही गेलं. मग रिटेन्शन, तुम्हाला कस्टमरला सॉरी एम्प्लॉईला टिकवून ठेवायचं आहे, तर तुम्ही त्याला प्रमोट करून द्याल, पण तो काम कसं करतो तेही तर महत्वाचं आहे ना. तर हाही गेलं. आणि मग हे तिन्ही एलिमिनेट झाल्यावर तुमचा करेक्ट आन्सर जो निघेल दॅट इज एफिशियन्सी. तर आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, एफिशियन्सी. जर तुमची एफिशियन्सी चांगली आहे तर तुम्हाला प्रमोशन ॲज अ रिवॉर्ड दिला जाईल. ठीक आहे. क्वेश्चन 6. रिइंजिनिअरिंग स्टार्ट्स विथ, रिइंजिनिअरिंग हे कशाशी सुरुवात होते? तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे हाय लेवल असेसमेंट ऑफ द ऑर्गनायझेशनल मिशन, म्हणजे ऑर्गनायझेशनच्या मिशनला खूप चांगल्यापैकी अनालाइज केल्या जाईल. ऑप्शन बी स्ट्रॅटेजिक गोल्स, म्हणजे आपले गोल्स दूरचे गोल काय आहे, स्ट्रॅटेजिक गोल्स ते. मग ऑप्शन सी आहे कस्टमर डिमांड, म्हणजे कस्टमरची डिमांड काय आहे हेही पाहिलं. आणि ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. तर आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. कारण कसं दिलंय की कस्टमरची डिमांड पाहूनच तुम्ही आपली कंपनी, सपोज कोण एखादी जुनी टेक्नॉलॉजी वापरायची आणि कस्टमरला तर काय पाहिजे, कस्टमरला इनोव्हेशन पाहिजे ना, आणि तुम्ही एखादं इनोव्हेशन करायचं ठरवलं तर तुम्हाला पूर्ण ऑर्गनायझेशन मध्ये नवीन करावं लागेल. म्हणजे तेवढा पार्ट जिथे तुम्हाला जी टेक्नॉलॉजी जुनी वापरत आहे तर तिथे नवीन टेक्नॉलॉजी वापरावी लागेल. सो दिस विल बी इनोव्हेशन. सो कस्टमर डिमांड इज इम्पॉर्टंट. तर मग सी ही तुमचं ऑप्शन राईट आहे. मग स्ट्रॅटेजिक गोल्स, आता एकच मी काम करतो, एकच टेक्नॉलॉजी वापरतो असं तर चालणार नाही ना, तुमच्या ऑर्गनायझेशनची ग्रोथ नाही होणार. त्याच्यासाठी तुम्हाला आपल्याला गोलपर्यंत जर जायचं आहे तर टाइम टू टाइम आपल्याला टेक्नॉलॉजी चेंज करावी लागेल. तर दिस इज ऑल्सो करेक्ट. मग हाय लेवल असेसमेंट ऑफ ऑर्गनायझेशनल मिशन, यांनी काय म्हटलंय की ऑर्गनायझेशनल मिशनला जर तुम्ही डीप लेवलवर स्टडी केलं तर दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो देअरफॉर दिस विल ऑल्सो बी करेक्ट. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. ओके सर, आता हा मॅच द कॉलम आहे, याच्याशी संबंधित एक क्वेश्चन केला होता आपण मागे HRM करताना. आपल्याकडे ऑप्शन ए, कॉलम ए आणि कॉलम बी आहे. कॉलम ए मध्ये आपल्याकडे आहे पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट,
पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ऍक्ट आणि ट्रेड युनियन ऍक्ट. आणि कॉलम बी मध्ये त्यांचे इयर्स मेन्शन केले गेले आहे. 1972, 1936, 1926 आणि 1948. मॅच करण्याचा प्रयत्न कराल, इझी आहे. एक दोन्ही ट्राय केले तर जमून जाईल. चला आता मॅच करून दाखवतो आपण ट्राय करू. तर याच्यात पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट जो आहे, तुम्हाला जर लक्षात असेल तर मी तुम्हाला सांगितलं असेल की आपण रिटायर झाल्यावर आपल्याला ग्रॅच्युटी किती मिळेल, 72 रुपये ग्रॅच्युटी मिळेल, सांगितलं होतं ना. तर हा आपला आन्सर करेक्ट झाला. आणि इथे बी कुठे आहे, फक्त 1चा बी आहे, सॉरी 2चा ए आहे. आणि 2चा ए कशात दिसतोय आपल्याला, ऑप्शन 1 मध्येच. तर बी ए डी सी इथूनच आपला आन्सर जो आहे तो निघून जाईल. पण चला आपण एक एक ऑप्शनला डिस्कस करू. ऑप्शन 1 आहे आपल्याकडे PODVA म्हणजे पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट, हा 1936 चा झाला. मग पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट हा 1972 चा झाला. आणि मग एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ऍक्ट हा 1948 चा झाला. आणि ट्रेड युनियन ऍक्ट हा 1926 चा झाला. ठीक आहे, आय होप आपल्याला समजलं असेल हा क्वेश्चन. असे इयर्स कधी कधी मॅच द कॉलम करायला येतात एक्झाम मध्ये, तर आपण थोडंसं लक्षात ठेवा. तर परत एकदा सांगतो यांना, कारण हे इम्पॉर्टंट आहे. पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट कधी आला होता, 1936 मध्ये. 36 रुपये वेज मिळतं असं लक्षात ठेवायचं. ग्रॅच्युटी किती मिळेल, 72 रुपये मिळेल. किंवा हे जर लक्षात नाही राहिलं तर जो ग्रॅच्युटी आहे ती वेजेसची डबल आहे. म्हणजे 36चा डबल 72 होतो ना. 36चा डबल काय 72 आहे. तर ग्रॅच्युटी किती आहे राहील, वेजेसची डबल राहील. म्हणजे 1936 ची जागी 1972, ग्रॅच्युटी ऍक्ट 1972. आणि एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ऍक्ट, इन्शुरन्स कितीचं कराल तुम्ही, 48 रुपयाचं इन्शुरन्स काढाल की नाही. मग हा एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ऍक्ट 1948 आणि ट्रेड युनियन ऍक्ट जो राहील तो 1926 चा आहे. देअरफॉर ट्रेड युनियन ऍक्ट 1926. आय होप आपल्याला क्वेश्चन क्लिअर झाला असेल. चला नेक्स्ट पाहू आता. द ऍक्ट असोसिएटेड विथ द बेनिफिट्स ऑफ टाइम ऑफ बर्थ ऑफ अ चाइल्ड स्पेसिफिकली टू वुमन इज डॅश. म्हणजे आपल्याला सांगायचं आहे की जे बर्थ म्हणजे मूल जेव्हा होतं तर तेव्हा जे बेनिफिट्स दिलं जातं स्पेसिफिकली वुमनला, तर हे कशाशी कोणत्या ऍक्ट मध्ये येत आहे. तर आपले ऑप्शन्स आहे एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ऍक्ट 1948, मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1964, मग एम्प्लॉई कंपेन्सेशन ऍक्ट 1923 आणि ऑप्शन डी मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961. तर आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961. आता मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट हे तर तुम्हाला लक्षात राहिलं असेल, पण काही लोकांनी 64 लावलं असेल आणि काही लोकांनी 61 लावलं असेल. तर करेक्ट इज 1961. हे असे दोन ऑप्शन याच्यासाठी दिले जातात की तुम्ही कन्फ्यूज व्हावे, पण आपल्याला एक्झाम मध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. ठीक आहे. तर मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट हे स्पेसिफिकली चाइल्ड बर्थच्या वेळेस दिलं जातं याच्यात बेनिफिट्स. तर हा कधीचा आहे, 1961चा आहे. सो देअरफॉर द ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. चला आता परत एक मॅच द कॉलम आला आपल्याला 19th. आय होप आपल्याला या मॉक टेस्ट करता करता मजा येत असेल, इंटरेस्ट येत असेल आणि HRM चे कन्सेप्ट रिवाइज आणि रिकॉलही होत असेल. चला आपण हा मॅच द कॉलम पाहू आता. क्वेश्चन 19. कॉलम ए आणि बी दिले आहे. कॉलम ए मध्ये आहे जॉब एनरिचमेंट, मग जॉब एनलार्जमेंट,
जॉब इव्हॅल्युएशन आणि जॉब डिस्क्रिप्शन. आणि बी कॉलम मध्ये आहे ऑप्शन ए डिटरमाइनिंग वर्थ ऑफ द जॉब, मग हॉरिझॉन्टल इन नेचर, व्हर्टिकल इन नेचर आणि वर्किंग कंडिशन्स. आय होप आपल्याला आन्सर जमला असेल, कारण हे याच्याशी संबंधित इतके प्रश्न केले होते आपण HRM करताना. जवळपास 10 ते 12 प्रश्न याच कन्सेप्टच्या बेसिसवर, म्हणजे हे जे जितके जॉबचे टर्म्स आहे याच्यासाठीच खास व्हिडिओ दिला होता मी. तर आपल्याला लक्षात असेल तर आपल्याला उत्तर 2 मिनिटात काढलं. आता आपल्याला काही नाही माहित ना, अरे यार काय होऊन राहिलं, काही नाही माहित ना, तर सगळ्यात सोपं आहे. थर्ड वाला जो आहे त्यांनी काय म्हटलंय की डिटरमाइनिंग द वर्थ ऑफ द जॉब. हे जॉब इव्हॅल्युएशन मध्ये जितक्या पण वेळा जॉब इव्हॅल्युएशन आलं होतं तुम्हाला सांगितलं होतं मी याचं. तर CABD, सीचा थर्डचा ए झाला. आणि थर्डचा ए कुठे दिसतोय आपल्याला? ऑप्शन नंबर सी मध्ये. तर हाही गेलं, हाही गेलं, हाही गेलं. देअरफॉर ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. ठीक आहे. पण चला आता आपण परत एकदा रिवाइज करून घेऊ. जॉब एनरिचमेंट कसा असतो? जॉब एनरिचमेंट व्हर्टिकल असतो, म्हणजे तुमच्या जॉबमध्ये व्हॅल्यू ऍड करण्यात येते. मग हॉरी जॉब एनलार्जमेंट कसा असतो? जॉब एनलार्जमेंट हॉरिझॉन्टल असतो. इथे तुमचं काम अजून थोड्या प्रमाणात वाढवण्यात येतं. म्हणजे मग जॉब डिस्क्रिप्शन मध्ये काय येतं की जॉबच्या बद्दल जितकेही इन्फॉर्मेशन आहे ती जी आपल्याला मेन्शन करायची आहे, एम्प्लॉईला कळवायची आहे की आमचा जॉब असा असा राहील, इथे वर्किंग आवर्स हे राहतील, वर्किंग कंडिशन, जॉब टायटल असं राहील, मग कॅरेक्टरिस्टिक्स काय काय राहतील जॉब करताना. तर हे सगळं जॉब डिस्क्रिप्शन. म्हणून वर्किंग कंडिशन जे आहे इट इज रिलेटेड टू जॉब डिस्क्रिप्शन. देअरफॉर करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, CBAD. ठीक आहे. पुढे जाऊ आता. क्वेश्चन 20. हु हॅज गिवन द कन्सेप्ट ऑफ कोर कॉम्पिटन्सी? कोर कॉम्पिटन्सी म्हणजे तुमच्यात खास काय आहे, इंडिव्हिज्युअल लेवलवर जे असतं कोर कॉम्पिटन्सी, याचं हे कोणी दिलं आहे? तर याचे आन्सर आहे, सॉरी ऑप्शन्स आहे ए गॅरी हॅमल, बी CK प्रल्हाद, सी बोथ ए अँड बी, आणि डी नन ऑफ द अबव. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, बोथ ए अँड बी. कारण जो गॅरी हॅमल आणि CK प्रल्हाद आहे या दोघांनीच आपला आपला कॉन्ट्रीब्युशन दिलाय या कन्सेप्टला डेव्हलप करण्यात. ठीक आहे. तर आपला आन्सर आहे, द राईट आन्सर इज CK प्रल्हाद अँड गॅरी हॅमल. देअरफॉर ऑप्शन सी इज द राईट आन्सर, बोथ ए अँड बी. आता क्वेश्चन नंबर 21 पाहू आपण. हु हॅज गिवन द फोर्स फील्ड थ्योरी असोसिएटेड विथ ऑर्गनायझेशनल चेंज? म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये जे चेंज करण्यात येतं त्यावेळी सुद्धा एक थ्योरी असते, फोर्स फील्ड थ्योरी. तर आपल्याला सांगायचंय की फोर्स फील्ड थ्योरी कोणी दिली आहे? फोर्स फील्ड थ्योरी इज गिवन बाय. त्याच्यात आपल्याकडे ऑप्शन आहे, ऑप्शन ए कर्ट लेविन, ऑप्शन बी फ्रूड, ऑप्शन सी गॅरी डेस्लर, आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. तर आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए कर्ट लेविन. कर्ट लेविन जे आहे यांचंही भरपूर कॉन्ट्रीब्युशन आहे HRM मध्ये. आणि गॅरी डेस्लर जे आहे त्यांचं ते एक पुस्तकच लिहिलेलं आहे HRM वर, ते यांचंही भरपूर कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि फ्रूड जे आहे, फ्रूड हे असंच नाव दिलंय. तर आपला जो करेक्ट आन्सर आहे, फोर्स फील्ड थ्योरी कोणी दिली आहे? कर्ट लेविननी दिली आहे. ओके. आता आपल्याला दोन स्टेटमेंट आहे, एक्स आणि वाय. तर एक्सनी काय म्हटलंय की द परफॉर्मन्स अप्रेझल मेथड्स आर टोटली अनबायस्ड. आणि वाय मध्ये काय म्हटलंय की क्रिटिकल इन्सिडेंट टेक्निक इज नॉट अ मॉडर्न मेथड ऑफ परफॉर्मन्स अप्रेझल.
आपल्याकडे ऑप्शन्स आहे एक्स इज करेक्ट, वाय इज इनकरेक्ट, बोथ एक्स अँड वाय आर इनकरेक्ट. मग सी आहे बोथ एक्स अँड वाय आर करेक्ट. आणि ऑप्शन डी आहे वाय इज करेक्ट बट एक्स इज इनकरेक्ट. चला आता स्टेटमेंट पाहून घेऊ आपण. स्टेटमेंट मध्ये काय म्हटलं की द परफॉर्मन्स अप्रेझल मेथड्स आर टोटली अनबायस्ड. अनबायस्ड अनबायस्ड म्हणजे काय की पार्शियलिटी होत नाही. पार्शियलिटी इज नॉट देअर. पण पार्शियलिटी तर होईल ना, कोणत्या ना कोणत्या मेथड मध्ये तर पार्शियलिटी होऊ शकते. सो हे टोटली अनबायस्ड, दॅट इज स्टेटमेंट एक्स इज इनकरेक्ट. आणि क्रिटिकल इन्सिडेंट टेक्निक इज नॉट अ मॉडर्न मेथड ऑफ परफॉर्मन्स अप्रेझल. वाय स्टेटमेंट जी आहे ती अगदी बरोबर आहे. क्रिटिकल इन्सिडेंट मेथड जी आहे दिस इज ट्रेडिशनल नॉट मॉडर्न. ठीक आहे, ही मॉडर्न नाही आहे, ही ट्रेडिशनल मेथड आहे क्रिटिकल इन्सिडेंट टेक्निक. जिथे काय होतं की एक पर्टिक्युलर इन्सिडेंट मध्ये एम्प्लॉई कसा रिॲक्ट करतो हे आपण पाहतो. दिस इज इन क्रिटिकल ऑब्झर्व्ड इन क्रिटिकल इन्सिडेंट टेक्निक. आणि जो अप्रेझर असतो तो त्याला तिथे रिमार्क्स देतो. तर आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. हे मेथड्स आहे परफॉर्मन्स अप्रेझलचे आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, वाय इज करेक्ट बट एक्स इज इनकरेक्ट. हे आपले सगळे मेथड्स आहे परफॉर्मन्स अप्रेझलचे, मॉडर्न आणि ट्रेडिशनल मेथड्स. मॉडर्न मध्ये येतं मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह, ज्याच्यात कंपनी ऑर्गनायझेशन आपला गोल देतो, त्या गोलवर टीम काम करते आणि त्यांच्या हिशोबाने त्याला अप्रेझल दिलं जातं. मग 360 डिग्री अप्रेझल काय असतं की 360 डिग्री अप्रेझल मध्ये सगळीकडनं त्याला अप्रेझल मिळतं आणि त्याच्या हिशोबाने एक रिपोर्ट तयार केली जाते. असेसमेंट सेंटर म्हणजे काय की एका ठिकाणी तुम्हाला बोलवलं जाईल आणि तिथे तुम्हाला काम दिलं जाईल आणि तुम्हाला काम देऊन तिथे तुमचं असेसमेंट केलं जाईल. सो दीज आर असेसमेंट सेंटर. आणि हे बार्स बिहेवियर अँकर्ड रेटिंग स्केल, याच्यात काय असतं की हे दोन मेथडचं कॉम्बिनेशन असतं, क्रिटिकल इन्सिडेंट आणि रेटिंग मेथड. ठीक आहे. आता रँकिंग मध्ये ट्रेडिशनल मेथड्स मध्ये काय काय येतं, रँकिंग मध्ये आपण रँक देऊ, ग्रेडिंग मध्ये आपण ग्रेड्स देऊ. मग पेअर्ड कंपॅरिझन मध्ये त्यांचे जे पॅरामीटर्स आहे ठराविक, इथे आपण चांगल्या जे पॅरामीटर्स ठराविक आहेत त्याच्यासोबत कम्पेअर करायचं. मग फोर्स चॉईस मेथड मध्ये काय होईल, फोर्स चॉईस मेथड मध्ये की तुमच्याकडे वेगळे वेगळे चॉईसेस राहील की हा या पॉइंटवर ऍग्री, डिसऍग्री, स्ट्रॉंगली डिसऍग्री वगैरे वगैरे असे पॉइंट्स राहतील. त्याच्यात तुम्हाला चॉईस करून आपण आपलं अप्रेझल देऊ वेगळ्या वेगळ्या क्वेश्चन्स प्रमाणे. मग ग्राफिक रेटिंग स्केल ही एक स्केल असते यांची अप्रेझलची मेथड मध्ये स्केल वापरण्यात येते ज्याच्यात आपण रेटिंग देतो. फोर्स डिस्ट्रीब्युशन मध्ये प्रत्येक जे ऑर्गनायझेशनचे कॅरेक्टर एम्प्लॉई रिलेटेड कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याला रेटिंग डिस्ट्रीब्यूट करण्यात येते पर्सेंटेज मध्ये आणि तिथे आपण रेटिंग देतो. चेकलिस्ट मध्ये आपल्याकडे लिस्ट ऑफ स्टेटमेंट्स असते आणि त्याला आपण येस नो अशा पद्धतीने मार्क करतो. एसे मेथड, इथे काय होतं एसे मेथड मध्ये कंपनी जो अप्रेझर आहे तो एम्प्लॉईच्या बिहेवियरला पाहून त्याची कामाबद्दल एक एसे तयार करतो. आणि क्रिटिकल इन्सिडेंट मध्ये काय करतो आपण की एका एम्प्लॉईचं पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये बिहेवियर रिव्ह्यू घेतो. आणि ऑप्शन जो फील्ड रिव्ह्यू मेथड आहे ते एका फील्ड मध्ये कस्टमर कसा काम करतो, सो दिस इज चेक्ड इन फील्ड रिव्ह्यू मेथड. 2 ते 4 मिनिटात तुम्हाला सगळे परफॉर्मन्स अप्रायझल मेथड्सचं रिव्हिजन देऊन दिलं मी. सो दिस इज ऑल अबाउट दिस क्वेश्चन. मग क्वेश्चन 23, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रिटिकल इन्सिडेंट मेथड. हा क्वेश्चन आपण असा एक केलाही होता. आय होप आपल्याला याचा आन्सर इझिली देता येईल. तर याच्यात काय विचारलंय की क्रिटिकल इन्सिडेंटची कॅरेक्टरिस्टिक्स काय नाही आहे. तर आपल्याकडे ऑप्शन आहे प्रोव्हाइडिंग एक्झाम्पल्स ऑफ एक्सिलेंट वर्क परफॉर्मन्स. मग ऑप्शन बी कंपेअरिंग अँड रँकिंग एम्प्लॉई विद इन द ग्रुप. मग ऑप्शन सी
कनेक्टिंग स्पेसिफिक इन्सिडेंट्स विथ परफॉर्मन्स गोल्स. आणि ऑप्शन डी, रिफ्लेक्टिंग परफॉर्मन्स थ्रू आउट द अप्रेझल पिरियड. आता जर तुम्ही मागची स्लाइड पूर्ण लक्ष देऊन ऐकली असेल, थोडी फास्ट होती ती, रिव्हिजनच्या हिशोबाने मी दिलं ते, तुम्हाला याचं उत्तर पटकन आलं असेल. सो देअरफॉर द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, कंपेअरिंग अँड रँकिंग द एम्प्लॉईज विद इन द ग्रुप. हे कशाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे? हे रँकिंग मेथड्सचं कॅरेक्टरिस्टिक आहे. ठीक आहे, हे क्रिटिकल इन्सिडेंटचं कॅरेक्टरिस्टिक नाही. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण आता. विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज कॉम्बिनेशन ऑफ क्रिटिकल इन्सिडेंट अँड रेटिंग स्केल. असाही क्वेश्चन एक डिस्कस केला होता आपण. तर आपल्याला सांगायचं की कोणती मेथड आहे ज्याच्यात क्रिटिकल इन्सिडेंट आणि रेटिंग स्केलचं कॉम्बिनेशन असतं. तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे बार्स, ऑप्शन बी आहे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह, ऑप्शन सी आहे 360 डिग्री अप्रेझल आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. तर आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए बार्स. कारण बार्स म्हणजे तो बार नाही, बार्स म्हणजे बिहेवियर अँकर रेटिंग स्केल. मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह कोणी दिला होता? मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह वॉज गिवन बाय पीटर एफ ड्रकर. ठीक आहे, 360 डिग्री अप्रेझल मध्ये काय होतं की एम्प्लॉईला सगळीकडनं अप्रेझल दिला जाईल. मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह मध्ये टीमला गोल सेट करून देण्यात येईल, ते त्याच्यावर काम करतील आणि त्यांच्या हिशोबाने त्याचं अप्रेझल होईल. आणि बार्स मध्ये बिहेवियर अँकर्ड रेटिंग स्केल मध्ये तुम्हाला क्रिटिकल इन्सिडेंट मध्ये तुम्ही सिच्युएशन्स मध्ये कसे रिॲक्शन करता आणि त्याच्या हिशोबाने रेटिंग स्केल मध्ये तुमची काय रेटिंग येते त्या हिशोबाने तुम्हाला तुमचे अप्रेझल करण्यात येईल. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 25. विच ऑफ द, हे ऑफ आहे, ओडीएफ नाही आहे, हे ऑफ आहे. विच ऑफ द फॉलोइंग मेथड्स इज नाइदर मॉडर्न नॉर ट्रेडिशनल अप्रेझल मेथड. आता मागे जर चार्ट पाहिला आहे तर हा क्वेश्चन चुकणार नाही. तर आपल्याला म्हटलंय की कोणती अशी मेथड आहे जी मॉडर्न पण नाहीये आणि ट्रेडिशनल पण नाहीये. त्याच्यात आपल्याकडे ऑप्शन्स आहे 360 डिग्री अप्रेझल, फोर्स चॉईस मेथड, मग मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. तर या ज्या तिन्ही मेथड्स आहे याच्यातल्या ऑप्शन ए आणि ऑप्शन सी जो आहे, ए अँड सी आर मॉडर्न मेथड आणि बी जो आहे तो ट्रेडिशनल मेथड. Therefore, the right answer is option D, none of the above. आता हा चार्ट पाहून घ्या, काही सेकंद थांबवतो इथे. जे ऑप्शन्स तिथे दिले त्याच्यापैकी काही वेगळं आहे का तिथे क्वेश्चन मध्ये? नाही, सगळे तेच नावं दिले आहे. So therefore, the correct answer for this question is option D, none of the above. Question number 26. Which of the following is not party to industrial relation? म्हणजे आपल्याला सांगायचंय की कोणता असा पार्ट आहे जो इंडस्ट्रियल रिलेशन मध्ये कन्सिडर नाही केला जात. तर आपल्याकडे ऑप्शन आहे, ऑप्शन ए एम्प्लॉई असोसिएशन, एम्प्लॉयर्स असोसिएशन, ऑप्शन बी मॅनेजमेंट, ऑप्शन सी ट्रेड युनियन आणि ऑप्शन डी आर्बिट्रेशन. तर इंडस्ट्रियल रिलेशन मध्ये कोण भाग नाही घेत? आता एम्प्लॉयर असोसिएशन. एम्प्लॉयर असोसिएशन म्हणजे काय की जे एम्प्लॉयर आहे म्हणजे जे कामं देतात त्यांचा एक ग्रुप पूर्ण, दिस इज एम्प्लॉयर असोसिएशन. मॅनेजमेंट तर आपल्याला माहितच आहे, जी टॉप मॅनेजमेंट जी आहे. आणि ट्रेड युनियन, ट्रेड युनियन इज काय, वर्करचं रिप्रेझेंटेशन कोण करेल? ट्रेड युनियन करेल. ठीक आहे. आणि ऑप्शन डी जो आहे आर्बिट्रेशन, आर्बिट्रेशन ही इंडस्ट्रियल रिलेशनचा ची पार्टी नाही आहे, कारण ही एक सेपरेट प्रोसेस आहे. म्हणजे ही सेपरेट प्रक्रिया आहे. याच्यात काय होईल की जेव्हा तुमचा वाद होईल तेव्हा जर तुम्ही आपसात प्रेमाने वागले नाही तर बाहेरून थर्ड पार्टी येईल, दोघं मिळून ठरवतील की याला बोलवायचंय
आणि मग तो तुमचा डिसिजन देईल, तुमच्या गोष्टी ऐकेल दोन्ही साईडनी आणि निष्पक्ष होऊन तुम्हाला आपलं डिसिजन देईल. तर दिस इज आर्बिट्रेशन. देअरफॉर ऑप्शन डी इज करेक्ट. कारण आर्बिट्रेशन जो आहे हा इंडस्ट्रियल रिलेशनचा पार्ट नाहीये. मग क्वेश्चन नंबर 27. इन द ट्रेनिंग प्रोसेस द इनिशियल स्टेप इज डॅश. म्हणजे आपल्याला सांगायचंय की ट्रेनिंग प्रोसेसची मध्ये कोणती स्टेप सगळ्यात पहिली असते. तर आपल्याकडे ऑप्शन आहे, ऑप्शन ए व्हॅलिडेशन, ऑप्शन बी इम्प्लिमेंटेशन, ऑप्शन सी नीड असेसमेंट आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. तर आपल्याला ऑप्शन ए आहे व्हॅलिडेशन. व्हॅलिडेशन तर नंतर येईल ना. आणि इम्प्लिमेंटेशन जी आहे, आधी तुम्ही बनवाल की डायरेक्ट इम्प्लिमेंट करून द्याल? पहिलेच इम्प्लिमेंट करून देतो मी, असं होतं का? नाही, पहिले तर तुम्ही बनवाल ना, मगच तुम्हाला इम्प्लिमेंट करायला चान्स राहील. सो दिस इज ऑल्सो करेक्ट. म्हणजे ए इज इनकरेक्ट, बी इज इनकरेक्ट आणि डी नन ऑफ द अबाव. कारण आपण सी चेक करू मग याचं ठरवू. सी काय म्हटलंय? नीड असेसमेंट. आधी आपण पाहू ना गरज का कितपत आहे. तर नीड असेसमेंट इज द फर्स्ट स्टेप ऑफ ट्रेनिंग प्रोसेस. देअरफॉर ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. म्हणजे ऑप्शन डी इज ऑल्सो इनकरेक्ट. ठीक आहे. सो ही आपली ट्रेनिंगची प्रोसेस आहे. ट्रेनिंगची प्रोसेस काय आहे की पहिली स्टेप आहे, सगळ्यात पहिले अनालाइज द नीड्स. म्हणजे नीड्स पाहू, मग ऑब्जेक्टिव्ह सेटिंग. ऑब्जेक्टिव्ह सेटिंग म्हणजे आपण ऑब्जेक्टिव्ह ठरवू की काय काय कशा पद्धतीने ट्रेनिंग द्यायचं. मग डिझाईन, प्रोसेसला डिझाईन करू, मग इम्प्लिमेंट करू आणि मग सगळ्यात पहिले व्यवस्थित आपला ट्रेनिंग प्रोग्राम कितपत सक्सेसफुल झाला हे आपण इव्हॅल्युएशन मध्ये चेक करू. ठीक आहे. आय होप. बरेचदा अशी प्रोसेसची वर्डिंग चेंज केली गेली असते. कदाचित मी जी तुम्हाला HRMच्या वेळी सांगितली ती प्रोसेस वेगळी होती आणि ही प्रोसेस वेगळी आहे. पण फॅक्ट जी आहे, लॉजिक जे आहे ते सगळीकडे एकच वापरण्यात जाईल. आधी आपण काय करू? आधी आपण नीड अनालाइज करू, मग ऑब्जेक्टिव्ह ठरवू, मग ते परफॉर्मन्स जे प्रोग्राम आहे त्याला डिझाईन करू, त्याला इम्प्लिमेंट करू आणि त्याच्यानंतर तो कितपत सक्सेसफुल झाला त्याचं इव्हॅल्युएशन करू. क्वेश्चन नंबर 28. हु कॉइन्ड द टर्म मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह? याचं उत्तर आपल्याला मिळालंच आहे. म्हणून हा जर कोणी चुकीचा केला त्याच्यापेक्षा महान कोणी नाही. तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे डेव्हिड नॉर्टन, बी पीटर एफ ड्रकर, सी एडविन बी फ्लिपो आणि डी नन ऑफ द अबव. तर आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी पीटर एफ ड्रकर. पीटर एफ ड्रकर जो आहे तो मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्हचा त्यांनी दिला आहे. म्हणजे तो डेव्हलपर आहे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्हचं. देअरफॉर द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी पीटर एफ ड्रकर. ठीक आहे. पीडीएम हे जितकेही आले ना, यांना खरंच काय करावं यांचं. हे लोक जर नसते आले ना तर आपला सिलेबस नसता वाढला, माहितीये का. हे लोक आले, जसं ऍडम स्मिथ आहे, हे RA फिशर आहे, प्लस हे फायनान्सचे डुरंड वगैरे आहे, बाकी FW टेलर आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वाला, हेनरी फ्युअल आहे. या लोकांनी येऊन मास्लो आहे, यांनी येऊन आपला सिलेबस वाढवून दिला. जाऊ द्या, आता जे आहे ते आहे, काय करू शकता तुम्ही. आपल्याला तर आपलं काढायचं आहे ना, एक्झाम क्रॅक करायची आहे. अभ्यास करा लागेलच. यांना पाठ करावं, लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. चला, क्वेश्चन नंबर 29. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट बिलोंग टू बॅलन्स स्कोर कार्ड? बॅलन्स स्कोर कार्ड एक एनालायझिंग टूल असतो. तर आपल्याला सांगायचं आहे की याचा कोणता पार्ट नसतो. तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे कस्टमर, ऑप्शन बी फायनान्स, ऑप्शन सी एक्सटर्नल रिसोर्सेस आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. नॉट विचारलं आहे, केअरफुल. चला, आता आपण ऑप्शन डिस्कस करून घेऊ. तर ऑप्शन ए आहे कस्टमर. कस्टमर हा याचा पार्ट असतो बॅलन्स स्कोर कार्ड का. फायनान्स सुद्धा बॅलन्स स्कोर कार्ड मध्ये पार्ट असतो. मग इंटरनल
आणि ऑप्शन डी जो आहे नन ऑफ द अबव. आता हे दोन जे आहे तर हा ऑप्शन ऑटोमॅटिकली डिलीट होऊन जाईल. आणि ऑप्शन सी जो आहे तो आपला उरतो, मग तो आपला रॉंग आहे. तर म्हणजे इथल्या क्वेश्चन प्रमाणे ऑप्शन सी इज द राईट आन्सर. एक्सटर्नल रिसोर्सेस नको पाहिजे. द करेक्ट ऑप्शन इज इन्स्टेड ऑफ ऑप्शन सी इज इंटरनल रिसोर्सेस. इंटरनल रिसोर्स हे आपण चेक करतो बॅलन्स स्कोर कार्ड मध्ये, एक्सटर्नल रिसोर्स नाही पाहत. देअरफॉर ऑप्शन सी एक्सटर्नल रिसोर्सेस इज नॉट द पार्ट ऑफ बॅलन्स स्कोर कार्ड. सो ऑप्शन सी इज करेक्ट. आता हा बॅलन्स स्कोर कार्ड ची टेम्पलेट आहे. याच्यात आपल्याला सांगायचं हे जे आहे की इथे आपण काय देतो की व्हॅल्यूज डेव्हलप करतो. जसं आपण तो हा पाहिला होता ना, आपल्या लक्षात असेल स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला शिकवलं होतं व्हॅल्यू चेन अनालिसिस. तशासारखाच हा आहे की इथेही आपला व्हॅल्यू क्रिएट करणं उद्देश असतो आणि त्याच्या हिशोबाने आपण एक स्ट्रॅटेजिक टूल डेव्हलप करतो. तर या स्ट्रॅटेजिक टूलचं नाव आहे बॅलन्स स्कोर कार्ड. तर इथे आपण काय पाहतो की फायनान्स. फायनान्स म्हणजे काय, हे इग्नोर करा. हे जी लाईन आहे ना, हा जितका पण बॉक्स आहे इग्नोर दिस. दिस इज नॉट फायनान्स. म्हणजे काय की आपल्या ऑर्गनायझेशनकडे सफिशियंट फंडिंग असला पाहिजे. तर दिस इज इम्पॉर्टंट. मग कस्टमर, आपण कोणाला टार्गेट करतोय, कोणासाठी आपली ऑर्गनायझेशन आहे, कोणासाठी कोणाला आपल्याला सर्व करायचंय, कस्टमरला सर्व करायचंय, कोणत्या टाईपच्या कस्टमरला सर्व करायचंय. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट पर्स्पेक्टिव्ह. मग इंटरनल रिसोर्सेस सर्व करायला तर रिसोर्सेस पाहिजे ना आपल्याकडे. ऑर्गनायझेशनकडे सगळे संसाधनं उपलब्ध असले पाहिजे. तर ऑप्शन सी इंटरनल इज ऑल्सो करेक्ट. सॉरी, पॉइंट सी इंटरनल रिसोर्सेस आर चेक्ड. आणि लर्निंग, सगळ्या गोष्टी जेव्हा आपण ऑपरेट करू तेव्हा आपण त्याच्यातनं शिकतही जाऊ, अनुभव घेत जाऊ. तर हे लर्निंग इज ऑल्सो प्रोस्पेक्टिव्ह ऑफ बॅलन्स स्कोर कार्ड. सो हे 4 लक्षात ठेवायचे. याच्यासाठी आपण एक निमॉनिक फ्रेम करून घेऊ. PCIL किंवा ILPC असं बनवून घेऊ. म्हणजे इंटरनल रिसोर्सेस, लर्निंग, मग काहीतरी चुकलं यार आपलं. आत्ता जमला बरोबर. IFCL. हा IFC म्हणजे इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन हा नाहीये. वर्ल्ड बँक वाला IFC नाही आहे. हा आहे आपला इंटरनल रिसोर्सेस, फायनान्शियल प्रोस्पेक्टिव्ह, कस्टमर प्रोस्पेक्टिव्ह आणि लर्निंग प्रोस्पेक्टिव्ह. ठीक आहे, आय होप लक्षात राहील. बॅलन्स स्कोर कार्ड दिसला तर IFCL ला आठवण करून घ्यायचं. ठीक आहे, चला आजचा लास्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. याच्यात आपल्याला सांगायचं आहे की इनकरेक्ट कोणची चुकीची आहे. आपल्याकडे ऑप्शन ए आहे की रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन बिलॉंग टू स्टाफिंग. म्हणजे रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन जे आहे हे स्टाफिंगशी संबंधित आहे. मग ऑप्शन बी आहे ह्युमन कॅपिटल इज मेन्शन्ड इन असेट साइड ऑफ बॅलन्स शीट ऑफ द कंपनी. आणि ऑप्शन सी आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स इन्क्लूड बोथ पीस अँड कॉन्फ्लिक्ट. म्हणजे इंडस्ट्रियल रिलेशन मध्ये वादही होतो आणि शांतताही राहते, दोन्ही राहते. आणि मग HRM अँड PM each have different aspects. म्हणजे जो ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे आणि जो पर्सनल मॅनेजमेंट आहे त्यांच्या आपल्या आपल्या अजम्पशन्स आहे, म्हणजे ऍस्पेक्ट्स आहे, मान्यता आहे. तर हे आता आपल्याला इनकरेक्ट सांगायचं आहे. एलिमिनेशननी हा इझिली बनवून जाईल. चला आता आपण ऑप्शन डिस्कस करू. ऑप्शन ए काय म्हटलंय की रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन बिलॉंग टू स्टाफिंग प्रोसेस. ऑप्शन ए इज टोटली करेक्ट. मग ऑप्शन बी काय म्हटलंय ह्युमन कॅपिटल इज मेन्शन्ड ऑन द असेट साइड ऑफ बॅलन्स शीट ऑफ कंपनी. आता आपण मॅनेजमेंट वाले आहे आणि
जर आपण BCom BBA मध्ये पाहिलंय की कुठलीही कॅपिटल जी आहे, कॅपिटल शब्द जी आहे ती असेट साइड मध्ये तर कधी येतच नाही. एवढूसा जरी लॉजिक लावला ना आपण, तर हा स्टेटमेंट चुकीचा आहे. तसं तर जसं ऍक्च्युअल मध्ये जर पाहाल तर ह्युमन कॅपिटल ती कॅपिटल असते जी एम्प्लॉईजच्या स्किल्स, नॉलेज, कॅपॅबिलिटीज वर बेस्ड असते आणि ही कॅपिटल बॅलन्स शीट मध्ये कधीही मेन्शन केलं जात नाही. बॅलन्स शीट मध्ये ह्युमन कॅपिटल कधीही मेन्शन केल्या जात नाही, लक्षात ठेवायचं. तर हा स्टेटमेंट जो आहे तो आपला करेक्ट आन्सर होऊन जाईल. ऑप्शन बी इज राईट. मग ऑप्शन सी काय म्हटलंय, इंडस्ट्रियल रिलेशन मध्ये इन्क्लुड्स बोथ पीस अँड कॉन्फ्लिक्ट, म्हणजे पीसही राहील आणि कॉन्फ्लिक्टही राहील. तर हाही आपला बरोबर ऑप्शन आहे. आणि ऑप्शन डी जो आहे, ह्युमन रिलेशन मॅनेजमेंट आणि पर्सनल मॅनेजमेंट बोथ हॅव डिफरंट एक्सपेक्ट्स, तर हाही आपला बरोबर आहे. कारण HRM मॉडर्न आहे आणि पर्सनल मॅनेजमेंट ट्रेडिशनल आहे, तर त्यांच्या आपल्या आपल्या मान्यता आहे. तर हाही ऑप्शन बरोबर आहे. तर आपला करेक्ट आन्सर काय होईल, ऑप्शन बी. ह्युमन कॅपिटल जे आहे त्याला बॅलन्स शीट मध्ये मेन्शन केला जात नाही. आणि कुठलीही जर कॅपिटल असली ह्युमन कॅपिटलच्या ऐवजी, शेअर कॅपिटल म्हणा, इक्विटी म्हणा, प्रिफरन्स म्हणा, ती कुठे राहील, लायबिलिटीला राहील. असेटला कधीही कॅपिटल राहणार नाही. ठीक आहे, हा अकाउंटिंगचा नियम आहे. आपल्याला इथे एवढं लक्षात ठेवायचं फक्त स्टेटमेंट प्रमाणे की ह्युमन कॅपिटल जी आहे ही बॅलन्स शीट मध्ये कधीही येणार नाही. ठीक आहे, चला. सो ऑप्शन, आता ह्युमन कॅपिटल म्हणजे काय हेही पाहू ना आपण. ह्युमन कॅपिटल म्हणजे काय, द नॉलेज अँड द स्किल्स द पीपल ऑब्टेन फ्रॉम एज्युकेशन, जॉब एक्सपिरियन्स अँड ट्रेनिंग. म्हणजे ह्युमन कॅपिटल मला काय आहे की जे नॉलेज आणि स्किल आहे, जे एम्प्लॉई आपल्या जॉब आणि एज्युकेशननी शिकतात, ट्रेनिंगनी शिकतात, तर दिस इज कॉल्ड ॲज ह्युमन रिलेशन. तर सेकंड पॉइंट काय आहे की यू कॅन इन्क्रीज युअर ह्युमन कॅपिटल बाय गोइंग टू स्कूल, एज्युकेशन, म्हणजे एज्युकेशननी आपला ह्युमन कॅपिटल वाढतो. मग गेनिंग वर्क एक्सपिरियन्स, फुल और पार्ट टाइम जॉब, म्हणजे फुल अँड पार्ट टाइम जॉब करतो, व्हॉलेंटियर वर्क करतो, ते त्याने आपली ह्युमन कॅपिटल वाढते. मग ट्रेनिंग म्हणजे अप्लाइंग स्किल्स यू लर्न, तर आपल्या स्किल्सला अप्लाय करूनही आपली ह्युमन कॅपिटल वाढते. मग वेन यू गो अबाउट इन्क्रीजिंग युअर ह्युमन कॅपिटल, यू आर इन्व्हेस्टिंग युअर ह्युमन कॅपिटल. म्हणजे जसं जसं तुम्ही आपली ह्युमन कॅपिटल वाढवाल तसे तसं तुम्ही ह्युमन कॅपिटलला इन्व्हेस्ट करत जाल. म्हणजे तसं तसं तुम्ही ह्युमन कॅपिटलमध्ये इन्व्हेस्ट करत जाल. ठीक आहे. सो दिस वॉज युअर मॉक टेस्ट. हा आपला मॉक टेस्ट होता ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटवर. आय होप आपल्याला एन्जॉय केलं असेल, क्वेश्चन्सही आवडले असेल. सेशन आवडला तर सेशनला एक लाईक करून द्या. आय नो, म्हणजे मला माहिती आहे की हा व्हिडिओ खूप लांब झाला असेल, पण याची आपली ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची चांगल्यापैकी रिव्हिजन झाली असेल असं माझं मत आहे. तर व्हिडिओबद्दल आपली फीडबॅक आपण कमेंट मध्ये देत जा. आणि आपण इतक्या मेहनतीने आपल्यासाठी व्हिडिओ आणतो, तर एक छोटासा लाईक करणं तर व्हिडिओला बनतो. तर एक लाईकचं बटन प्रेस करायचं. लाईकसाठी पैसे नाही द्यायचे, लाईकसाठी बटन प्रेस करायचं. एक तर लाईकचं बटन प्रेस करून द्यायचं. याच्यासोबतच आजचा एंड करतो मी व्हिडिओ. थँक्यू.